दिंडोरी लोकसभा मतदारसंघामधनं मोठी बातमी येत आहे। दिंडोरीचे माजी आमदार जे.पी. गावित उद्या आपला उमेदवारी अर्ज भरणार आहे। इंडिया आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचं बघायला मिळतं आहे। जे.पी. गावित आपल्यासोबत आहेत। आपण इंडिया आघाडीचे घटक पक्ष आहात, तरी देखील आपण बंडखोरी करत आहात, उमेदवारी करत आहात। आम्ही सुरुवातीपासून जेव्हा लोकसभेचे इलेक्शन डिक्लेअर झालं तेव्हापासून आम्ही म्हणतोय की आम्ही महाराष्ट्रामध्ये ही एकमेव दिंडोरीची लोकसभेची जागा आम्ही लढवायला मागतोय। परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार आणि जयंत पाटील यांनी अद्यापर्यंत त्याच्याबद्दल सकारात्मक भूमिका न घेतल्यामुळं आता नाईलाज म्हणून आम्हाला आमच्या पक्षाकडं आम्ही सांगितलं की ही जागा आपण लढू शकतोय, जिंकू शकतोय आणि म्हणून आपण ही जागा लढवावी अशा प्रकारचा पक्षाला आम्ही रिपोर्टिंग केलं। त्याचबरोबर 19 एप्रिल रोजी दिंडोरीला जी सभा झाली त्या सभेमध्ये सुद्धा कॉम्रेड उदय नारकर जे आमच्या पक्षाचे सेक्रेटरी आहेत राज्याचे, त्यांनी घोषणा केली की ही जागा आम्ही लढवणार। एवढं सर्व आमच्या पक्षाच्या वतीने झाल्यानंतर जर राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक विचारात घ्यायला तयार नसतील तर हे दुर्दैव आहे। आणि मला वाटतं की भाजपचा पराभव करायचा आहे ह्या नावाखाली निवळ ह्या जागा आमच्याच आहेत, आम्ही तिथं आमचा हक्क आहे अशा पद्धतीने बोलून आणि ते थांबवण्याचं काम करतात। मला वाटतं की ही चुकीची गोष्ट आहे आणि सगळ्यांनी मिळून BJPचा पराभव करायचा आहे। तर राष्ट्रवाद्यांना 10 जागा मिळालेल्या आहेत, हे तर छातीवर हात ठेवून सांगू शकत नाही की 10च्या 10 जागा आम्ही जिंकून आणू शकतोय। आम्ही एक जागा मागतोय आणि तीसुद्धा आघाडीच्या वतीने आपल्याला जर लढायला दिली तर 100% आम्ही जिंकून दाखवतोय। 2 दिवसापूर्वी पण मनधरणी करण्याचा प्रयत्न झाला, जयंत पाटील आले होते। हा, तर त्यावेळेस ओझरला त्याने आम्हाला सांगितलं की तुम्ही ही जागा लढू नका। तर त्यांना आम्ही सांगितलं की तुम्ही ठरवायचं, तुम्हीच उमेदवार द्यायचा, आमचा कधी केलाच नाही, विचारात आमचे विचार घेतलेच नाही, तर असं काय होणार नाही, आम्ही लढवणार। आणि त्यावेळेस पण त्यांना सांगितलं की आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये ही जागा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या चिन्हावरती लढवणार। पण आता असा आरोप होतोय तुम्ही भाजपची बी टीम आहात किंवा तुमच्या उमेदवारीमुळे भाजपच्या उमेदवाराला फायदा होईल अशी एक चर्चा सुरू झाली। नाही, मी वैयक्तिक बी टीम होऊ शकतोय, परंतु आमचे जे काही पक्ष आहे हा तर बी टीम होऊ शकत नाही। संबंध देशामध्ये ह्या राष्ट्रवादी काँग्रेसवाल्यांपेक्षा अत्यंत म्हणजे टार्गेटवर असलेला, म्हणजे BJPच्या दृष्टिकोनातून टार्गेटवर असलेला आमचा पक्ष आहे आणि ह्या पक्षाला बी टीम म्हणणं हे तर सगळ्यात म्हणजे अविचारी आणि चुकीचं अशा प्रकारचा आरोप आहे। तुम्ही माकपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार? माकपच्या चिन्हावर लढवणार आहोत आणि त्या पद्धतीने उद्याला AB फार्म कॉम्रेड अशोक ढवळे जे पॉलिट ब्युरोचे सदस्य आहेत ते घेऊन येणार आहेत। उद्यापासून अर्ज भरायला सुरुवात होते, उद्या पहिलाच दिवस आहे, पहिलाच दिवस का निवडला? नाही, आमचं सर्व तयारीच होती ना, पहिल्यापासून होती आमची। असं नाही की काहीतरी त्यांचं अर्ज भरले मग आपण कुठेतरी त्यांना अडवण्यासाठी किंवा तुम्ही म्हणता बी टीम म्हणून काहीतरी काढण्यासाठी आपण फॉर्म भरणार आहोत, नंतर घाईमध्ये कुठेतरी नंतर माघार घ्यायचं, हा प्रकार नाही आहे। आता माघार नाही, आता माघारीचा सवालच नाही। हे आहेत माजी आमदार जे.पी. गावित। त्यांचं म्हणणं आहे की आमची आधीपासून निवडणूक लढवण्याची तयारी होती, राष्ट्रवादी काँग्रेसने आमचा विचार करायला पाहिजे होता, मात्र तो विचार केला नाही, त्यामुळे त्यांनी आता उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये एकीकडे महायुतीचा उमेदवार असेल, दुसरीकडे महाआघाडीचा आणि तिसरीकडे माजी आमदार जे.पी. गावित हे निवडणूक लढवणार आहेत। कॅमेरामॅन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, ABP माझा, नाशिक। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।